नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून 5 दिवसीय जर्मनी दौऱ्यावर. जर्मन सरकारमधील मंत्र्यांची घेणार भेट. भारतीय समुदायाच्या लोकांशी देखील राहुल गांधी साधणार संवाद. रात्री 2 वाजेपर्यंत सभागृह चाललं, पण काही जण 2 तासही थांबले नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. 3000 कोटींच्या विकास कामांचं करणार लोकार्पण. राज्यात महापालिका निवडणुकांच्या तयारीला वेग. प्रत्यक्ष निवडणुकीच्या तयारीमध्ये राहा. राज्य निवडणूक आयोगाचे राज्यातील 29 मनपा आयुक्तांना आदेश. पुणे नाशिक रेल्वे मनसर मार्गेच जावी. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी. राज ठाकरेंना सोबत घेणं ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरण. आरोपीचं समर्थन करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची मागणी. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश. वेदनेतून घेतलेला निर्णय प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही. भाजपा प्रवेशापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांचं ट्विट. ज्याला ज्याला काम करायचंय ते भाजपमध्ये येतील. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी 1 रुपयांचीही मदत नाही. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची टीका. पुणे शहरात होणार 5 नवीन पोलीस स्टेशन. 2 परिमंडळांसह 3 उपायुक्त व 6 सहाय्यक आयुक्त पदालाही मंजुरी. पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद. 2 दिवसात 1.5 लाखाहून अधिक वाचकांनी दिली पुस्तक महोत्सवाला भेट. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.